आणि भीमाशंकरच्या जटामध्ये वसलेला गड शिवनेरी तुम्हाला ऐकायला व्यवस्थित येतंय का? येतंय ना? जुन्नर मावळामध्ये असा दुसरा जडावाचा गड नाहीये आणि तत्कालीन परिस्थितीमध्ये गडावर गडकरी होते भोसल्यांचे व्याही विजयराज शिरोजी विश्वासराव. मोठा तोला मुलाचा आणि वचनाचा पक्का माणूस होता. तत्कालीन परिस्थितीमध्ये शहाजीराजांचा मुक्काम होता धाराशिव जिल्ह्यामध्ये परांडा म्हणून गाव आहे. तिथे एक भुईकोट किल्ला आहे. चाकरी सुलतानाचीच होती पण मुक्काम त्या किल्ल्यामध्ये होता. काही काळ मोहिमेतून उसंत मिळाली म्हणून शहाजीराजे घरी आले. शिवगंगाधर प्रसन्न होता. आई जगज्जननी तुळजा भवानी प्रसन्न होती. शहाजीराजे प्रसन्न होते. शहाजीराजांच्या सेवेमध्ये जिजाऊ चूर चूर झाला. तो महिना होता 1629चा ज्येष्ठाचा. ज्येष्ठाचा महिना संपला आणि आषाढाचा महिना उजडला आणि जिजाऊ साहेबांच्या मुखकमलावर विलक्षण असं तेज दिसू लागलं. बंधवांनो, असंच तेज दिसलं होतं माथुरेच्या कारागृहामध्ये देवकी मातेच्या मुखकमलावर. तशाच प्रकारचं विलक्षण तेज दिसू लागलं जिजाऊ साहेबांच्या मुखकमलावर. आषाढ संपला आणि श्रावण उजडला. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये श्रावणाला अत्यंत श्रेष्ठत्व महत्त्व आपण सगळे जाणतो. श्रावण हा पवित्र महिना मानला जातो. माय माऊल्यांचे भगिनींचे शास्त्रीय अशास्त्रीय अशा प्रकारची व्रतवैकल्य होत असतात. आनंददायी सण येत असतात. श्रावणातलं वातावरण पवित्र याचं कारण आहे कैवल्य चक्रवर्ती सकल संत हृदय सम्राट विश्वमौली ज्ञानेश्वर महाराज प्रकट झाले तो श्रावण. परिपूर्णतम अवतार असणारे कृष्ण परमात्मा प्रकट झालं तोही श्रावण. जलधारांचा महिना म्हणतात. सरीवर सरी सरीवर सरी सरीवर सरी येतो की नाही? आला 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 पाऊस आला. नद्या नाल्यांना ओढ्यांना पूर आलेले असतात. जिकडे तिकडे त्या नदी नाल्या ओढ्यांचं खळखळणारं पाण्याचं संगीत तुमच्या माझ्या कानावर येत असतं बांधवानं. अंतकरणाचं भरून येतं. वरुण राजाच्या कृपेने धरणी माता हिरवळ नेलेली असते. जिकडे पाहावे तिकडे हिरवळ अनुभवाला येते. असं वाटतं जणू सृष्टी हिरवा शालू पांघरून नटून थटून बसलेली आहे. मातीला गंध येत असतो. लतावेली आनंदानं डुलतात आणि कुठून तरी पक्ष्यांची किलबिल तुमच्या माझ्या कानावर येते. पक्ष्यांची किलबिल तुमच्या माझ्या कानावर येते. ही पक्ष्यांची किलबिल आपण अनुभवतो आणि एवढ्यामध्ये अंतकरणाला गवसणी घालणारं कोकिळ कुंजन तुमच्या माझ्या कानावर येतं. अंतकरणाला गवसणी घालणारं कोकिळ कुंजन तुमच्या माझ्या कानावर येतं. श्रावणाबद्दल बोलतोय. या श्रावणाचं वर्णन बालकवींनी फार सुंदर केलेलं आहे. श्रावण माशी हर्ष मानशी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येते सरसर सिरवे क्षणात फुरली ऊन पडे चला. जिजाऊ साहेबांचं अंतकरण आनंदाच्या धोक्यावर हिंदोळ घेत होतं. शहाजीराजे माता चिंताक्रांत आहेत. शहाजीराजे विचार करतात अशा अवस्थेमध्ये राणी सरकारांना उघड्यावर ठेवणं धोक्याचं आहे. सुलतानाची मूर्ती कोणत्या क्षणाला फिरेल सांगता येत नाही. मग राणी सरकारांना ठेवण्याकरता एखादं घरटं असावं, सुरक्षित असावं, सह्याद्रीच्या खांद्यावरचं असावं. आणि शहाजीराजांना आठवण झाली गड शिवनेरी. विश्वासरावांना निरोप गेला. विश्वासराव गड उतरले. गडाच्या पायथ्याला जुन्नरला दोघांची भेट झाली. त्यावेळेला शहाजीराजे बोलतात विश्वासराव अगदीच नाविलाज झाला म्हणून तुम्हाला तकलीफ देत आहोत आणि आजपासून आम्ही आमच्या राणी सरकारांची जबाबदारी तुमच्यावर सोपवत आहोत. त्या विश्वासरावाला केवढा आनंद वाटला. अहो भाग्य आमचं, प्राणपणानं आम्ही राणी साहेबांचं रक्षण करू. आणि 3 महिन्याच्या गरोदर असताना जिजाऊ साहेब शिवनेरी गडावर. ऐका
3 महिन्याच्या गरोदरस्थानं जिजाऊसाहेब शिवनेरी गडावर. कधीतरी हे सुद्धा ऐकायला हवं. चुटके चाटके सासू जावायच्या गोष्टी ऐकून ऐकून तुम्ही कंटाळलात. कधी कधी इतिहास सुद्धा ऐकायला हवा. चला, 3 महिन्याच्या गरोदरस्थानं जिजाऊसाहेब शिवनेरी गडावर. मुजरा नको करायला जिजाऊसाहेबांना. धन्य धन्य थोर आई शिवरायांची जिजाई, धन्य धन्य थोर आई शिवरायांची जिजाई, आज पूजी तो महाराष्ट्र सारा. मुजरा नव्हता कैवारी कोणी त्यावेळी, नव्हता कैवारी कोणी त्यावेळी, नव्हता कैवारी कोणी त्यावेळी. मनी जिजाईच्या खंत कधी होईल अंत, मनी जिजाईच्या खंत कधी होईल अंत, कधी विनंती आई शिवाजीला. मुजरा मानाचा मानाचा जिजाऊला, मुजरा मानाचा मानाचा जिजाऊला, मुजरा मानाचा मानाचा जिजाऊला, मुजरा मानाचा मानाचा जिजाऊला. 3 महिन्याच्या गरोदर असताना जिजाऊसाहेब शिवनेरी गडावर 16व्या शतक आहे. विचार करा, 16व्या शतकामध्ये या भारतवर्षामध्ये काय अवस्था होती. कधी केलं का विचार? अरे 5 सुलतानी सत्ता राष्ट्राच्या उरावर थाय थाय नाचत होत्या. सुलतान, सुलतान म्हणजे यमन, यमन म्हणजे म्लेंछ. केवढी पवित्र भूमी आहे ही, देवभूमी आहे. 4 दिशेला पवित्र अशी 4 धाम आहेत, सप्तमोक्षपुरी आहेत, 12 ज्योतिर्लिंग आहेत, गंगा यमुना सरस्वती कृष्णा कोयना इंद्रायणी चंद्रभागा अशा पवित्र नद्या आहेत. अरे हिमालयासारखा पर्वतराज आहे. देवाची भूमी आहे. पण याच देवभूमीनं केवढं मोठं पारतंत्र्य भोगलं याचा कधी विचार करतो का? 78 वर्षाचं स्वातंत्र्य भोगतोय, मिळवण्याकरता काहीच केलं नाही. पण या भारतभूमीनं 700 वर्ष सुलतान यवन मलेंच्या राष्ट्राच्या उरावर थाय थाय नाचले. 150 वर्ष इंग्रज या राष्ट्राच्या उरावर थाय थाय नाचले. एवढ्या मोठ्या पारतंत्र्याचा कधी विचार करतो का? गरजच नाही पडत आम्हाला. सुलतानी सत्ता उलट्या काळजाच्या औलादी. अरे माय कळत नाही, बहीण कळत नाही. लग्न मंडपातल्या तरण्या बांडपोरी उचलल्या जात होत्या. मला सांगा ना, एखादा बाप आपल्या मुलीला केवढं प्रेमानं सांभाळतो, केवढं प्रेमानं वागवतो. माझं हे लेकरू किती सुंदर आहे, माझं हे लेकरू किती छान आहे. पण तीच लेकरू ज्या वेळेला एखादा नराधम आपल्या समोर उचलून घेऊन जातो तेव्हा त्या बापाच्या अंतःकरणाचं काय होत असेल याचा विचार केला का? तेव्हा घडत होत असं.
लग्न मंडपातल्या तरण्या बांडपोरी उचलल्या जात होत्या, गावागावातली तरणी बांडपोरं उचलली जात होती आणि बेट बिगार म्हणून दावणीला बांधली जात होती.